आज मैं महाराष्ट्र के एक ऐसे विलेज में आया हूँ जो 100% जाति मुक्त है। A few hours away from Mumbai in Ahilanagar, I traveled to Saundara village and what I saw was not normal. The second I arrived, I saw a super green village with CCTVs all around me with voice support. First shock, entire village 100% शिवीगाळ बंद. If anyone abuses, 500 रुपए का फाइन देना पड़ता है. Second shock, ये गाव फुल्ली चाइल्ड लेबर के अगेंस्ट है. काय सगळ्यात मोठा बदल झाला जेव्हापर्यंत तुम्ही जातीमुक्त डिक्लेअर केलं? आमच्यामध्ये आपसात आणखी प्रेम वाढलेला आहे. जे काही आता इथून पुढे धार्मिक उत्सव सण होणार आहेत ते कोणत्याही जातीचे असले तर ते गावाचाच उत्सव आहे अशा पद्धतीने तो साजरा होणार. या गावाचे काही प्रिन्सिपल्स आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं परश्री माते समान हा एक पायंडा पाडून दिला आपल्याला, म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने शिवीगाळ बंदी करून छत्रपती शिवाजी महाराजांचं अनुकरण केलं आणि माता भगिनींचा सन्मान केला. विधवा पुनर्विवाह लावले, त्यांना सगळ्यांना भाऊबीज रक्षाबंधन या वेळेला साडी घ्यायला पैसे देते. But what moved me the most was how they treat women. Like widows of the village receive financial assistance. Single women are supported in remarriage and girls education till class 10 is funded by Gram Panchayat. यहाँ कन्यादान के भी 5,000 रुपए हर लड़की को दिए जाते हैं. What gets better than this? आणि मेन म्हणजे गावात राहणारे जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी काय विचार केला? त्यांना आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने डबा पुरवतो आणि त्यांचं पालकत्वच ग्रामपंचायतने स्वीकारलेलं आहे. इथं सकाळी 10 वाजता राष्ट्रगीत होतं रोज? हो, आणि ते संपूर्ण गावासाठी असतं. ये गांव का स्वयंचलित होटल है, मतलब यहाँ पे आओ, पैसे रखो और खुद चाय लो, निकल जाओ. कोई काउंटर नहीं, कुछ नहीं. अप्रतिम. व्हाट अबाउट एज्युकेशन सिस्टम? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. गावातले फक्त 100 मुलं आहेत आणि 95 मुलं बाहेरून येतात. शाळेमध्ये नवोदयचे जे मुलं आहेत सर्वात जास्त रिझल्ट माझ्या शाळेचा आहे. Every evening 7 to 9 p.m. kids are not allowed to use smartphones just so that they can focus on studies and nothing else. सांग शाळेबद्दल काय काय खूप भारी वाटतं तुला? ही शाळा गुणवत्तेसाठी खूप चांगली आहे. इंटरॅक्टिव्ह बोर्ड सुद्धा दिलेले आहेत. अजून काय वाटतं तुला? 6 वाजता भोंगा वाजला का सगळे अभ्यासाला पळतात आणि परत एकदा 8 वाजता भोंगा असतो तेव्हा अभ्यासाची आमची सुट्टी होते. भोंगा वाजला तरी खेळतात ना, त्यांना 50 रुपये दंड बसतो. आणि या गावासाठी ओझ नाहीये, आम्ही या गावासाठी जबाबदारी आहे. इस गांव के बारे में पूरे वर्ल्ड को पता होना चाहिए. बट हियर्स द ट्रुथ. All of this is impressive. Yet the real story of Saundara is not just infrastructure, it is intention. और पार्ट 2 में जो आप देखोगे वो विटनेस करके मुझे चक्कर आ गया था.